तर नमस्कार. आज मी एका अशा अग्निवीर म्हणजेच की एक आमच्या गल्लीतील आमच्या मंडळाचा कार्यकर्ता जो की या तालमीत येऊन आमच्या तालमीत व्यायाम करून आज त्यानं खऱ्या अर्थानं आमच्या तालमीचं नाव खऱ्या अर्थानं मोठं केलं. मग जेणेकरून आज तो भारतासाठी सीमेवर जाऊन लढायला तयार झाला. असा आम्ही त्याला प्रेमानं बाबू म्हणतो. तर आजचा हा इंटरव्ह्यू घेण्यामागचं कारण की मला त्याला असे प्रश्न विचारायचे आहेत की आजच्या या कठीण काळात म्हणजे मुलांना इंटरव्ह्यू आर्मीमध्ये परीक्षेत पास होताना 2 मार्कानं किंवा 1 मार्कानं सगळी मुलं आजकाल फिजिकलमध्ये पास होतात, पण थेअरीमध्ये सगळ्या मुलांची दांडी उडते. मला ह्याला तेवढ्यासाठी आजचा हा इंटरव्ह्यू घ्यायला लागलो आहे की मुलांना जेणेकरून प्रोत्साहन मिळावं की जे आत्ताची तरुण पिढी आहे की बाहेर आता खऱ्या म्हणजे आर्मीची परीक्षा देऊन अपयशसारखं येऊन सुद्धा आता ती नाच सोडायला लागल्यात. तर त्यांनी तसं न करता आपल्या देशासाठी काहीतरी करावं, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलोय. तर हा व्हिडिओ जरूर पहा. आणि मी आता लेवे न घेता इंटरव्ह्यूला सुरुवात करतो. पहिला मी त्याला त्याचं नाव विचारतो. तुझं पहिला संपूर्ण नाव सांग. विनायक कृष्णात निकम. तू आता पुढं म्हणजे शिक्षण तुझं कितवत गेला म्हणजे 12वी नंतर तू या आर्मीमध्ये गेला म्हणजे आर्मीची परीक्षा दिलास की कसं काय? नाही, 10वी पासूनच मी भरतीला ट्राय करत होतो. त्यानंतर 10वी करत 11वी कंप्लीट केली. तसं ग्रॅज्युएशन मी कंप्लीट केलं. त्यानंतर मग भरतीच्या ह्याच्यात उतरत गेलो. मग 10वी नंतर 10वीच्या बेसिकवर मी भरतीला ट्राय करत राहिलो. मग आता एक गेला म्हणजे तो पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालास की तू म्हणजे काय म्हणतात ते अपयशी यशाची पहिली पायरी म्हणतात तसं तू पहिला अपयश पचवून यशाकडे गेलास की डायरेक्ट पहिल्या अटेम्प्टला यश तुला मिळालं? मला पहिल्या ह्याच्यात कधी भेटलं नाही यश. पहिला मी अपयश गेलं. पहिला मी कधी ग्राउंडला बाहेर पडलो, कधी पेपरला, कधी मेरिटला बाहेर पडलो. त्यानंतर मग मला हे 2019 पासून मी भरतीला ट्राय करत होतो आणि 2024ला माझं स्वप्न पूर्ण झालं भारतीय सेनेमध्ये सेवा करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक आता जी परीक्षेला विद्यार्थी बसतात म्हणजे प्रत्येकाला एक अपयश येते की माझं 2 मार्कानं गेलं. कोण म्हणते मी लेखी पास झालो पण फिजिकलमध्ये नापास झालो. कोण म्हणते मी फिजिकलमध्ये बसलो आणि लेखीत गेलं. म्हणजे असं तुझ्याबद्दल काय असं घडलंय काय? माझ्याबद्दल असं 2-3 वेळा घडले. मी पेपरला पास न होता एकदा ग्राउंडला पण बाहेर पडलो आहे. कधी मी 200 मीटरला बाहेर पडलो कारण का माझी तिथे रनिंग कमी पडली. त्यावेळेला मला काल की मी कुठेतरी रनिंगमध्ये कमी पडतोय. त्यामुळे मी ग्राउंडची पहिला तयारी चांगली केली. त्यानंतर कधी मी लेखीला पण बाहेर पडलो. लेखीला माझे कधी 5 मार्क कधी 2 मार्कानं मी बाहेर पडलो आहे. म्हणजे सगळ्यांसारखं म्हणजे तू पण अपयश पचवूनच यशाकडे गेलास म्हणून? होय, 100%. मग आता तू जी परीक्षा केलास मला असं ऐकायला मिळालं की तू म्हणजे तुझी हालाकीची परिस्थिती होती, तू गरीब परिस्थितीतनं वर आलास हे सगळ्यांनाही माहिती आहे. म्हणजे आमच्या हा इंटरव्ह्यू हा एक विषय सांगण्याच्या मागच राहून गेला की जी परिस्थिती इतकी बिकट होती की एकेकाळी यांना खरं सांगायचं झालं तर खायला अन्न नसायचं. ही सत्य परिस्थिती होती. पण ह्या परिस्थितीवर मात करून की आज ह्यानं यशाची पायरी गेली. मला एक विचारायचं की ही यश तुला मिळालं ह्याच्या मागं तू श्रेय कुणाला देणार? ह्याच्या मागं माझे श्रेय माझ्या कुटुंबियांना जाते. खरं म्हटलं तर माझी आई म्हणजे मामाची आई, तिला मी आजीच म्हणतो, माझी आईच म्हणतो ती, आणि माझा मामा म्हणजे मामाचा मुलगा अक्षय काळे याने मला भरपूर प्रोत्साहन केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आजीनं किंवा आमची घरची परिस्थिती नसताना तिनं शेजारच्या मागून शिळांना आम्ही खाल्ले. त्याच्यावर हे जिद्दीवर आम्ही स्वप्न बाळगून मी हे स्वप्न पूर्ण केले. परत तू मला हे पण असं ऐकायला मिळालं की तुमचं एकेका म्हणजे राहायला सुद्धा घर नव्हतं, तुम्ही गोट्यात राहून दिवस काढला, हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. पहिला आमच्या गोट्यांमध्ये घर पडलेलं होतं. त्यानंतर ना म्हशीचा गोठा होता, त्याच्यात राहून आम्ही दिवस कधी पाऊस आला की कधी वरनं पाणी पडायचं, कधी पावसाच्या ह्याच्यात आम्ही राहून हे केले. त्यानंतर ना गोट्यात म्हणजे मसरं बाहेर बांधून आम्ही गोट्यात राहायला सोय होती, त्यामुळे त्या गोट्यात मी राहिलोय. तेव्हा म्हशी वगैरे आपण बांधतो त्या गोट्यात राहून आम्ही हे केले पूर्ण. म्हणजे असं म्हणतात की बाबा मला शिकायचं आहे, म्हणजे जर तुला इंडियन आर्मीमध्ये काहीतरी करिअर करायचं आहे, मोठा हुद्दा घ्यायचा आहे, तर असं तुम्हाला ऐशारामच पाहिजे, लाईटच पाहिजे, मला एसीच पाहिजे, असं काय आहे काय? म्हणजे ह्याच्या मागे काय तथ्य तू मानतोस काय? नाही, मी असं कधीच म्हटलं नाही की बाबा मला लाईटीच्या देवावर अभ्यास करायचा, तसं काय नाही. जसा वेळ भेटेल तसा मी अभ्यास करत गेलो. कधी कामावर जाऊन, कधी कामावर जर वेळ भेटला तर कामावर, जरी कामावर सुट्टी असली की घरी येऊन अभ्यास करत होतो, किंवा नाहीतर मग सकाळी लवकर उठून ग्राउंडची तयारी करून. म्हणजे मी तुला कट करतो इथं, म्हणजे तू काम पण करत होतास? हो. म्हणजे तू असं कम्प्लिटली असं एक जण करतात की सकाळी उठलं की मी अभ्यास करतो म्हणतात, लायब्ररी जॉईन करतात, म्हणजे कुठलं काम नाही धंदा नाही, उठलं सुटलं की अभ्यास.
म्हणजे असं तू नुसता केलायस का तू काम बघत सगळं परिवार सांभाळत तू हे केलाय? मी काम करत माझा परिवार सांभाळत ती माझे भारतीय सेनेची तयारी करत होतो. म्हणजे तू कामाला कुठं होतास मग? मी कामाला गांधीनगरमध्ये होतो. जशी माझी 10वी झाली, 10वीचे मी फक्त 3च दिवस फक्त घरी राहिलो. त्याच्यानंतर मी जे कामाला लागलो ते आत्तापर्यंत कामाला होतं. आता भारतीय सेनेत निवड झाली, आता काम मी सोडले. आता खरं म्हटलं तर मी 2019 पासून कामाला जे लागलो 10वी झाल्या का बाबा घरची परिस्थिती घरात म्हणजे एक एकदा अन्न भेटत नव्हतं, घरचा खर्च किंवा माझ्या भावाचा शिक्षणाचा खर्च असू दे, माझा असू दे किंवा घरचा, ते करत करत मी हे झालो. म्हणजे मी तुला हा प्रश्न विचारतो, म्हणजे तू अभ्यास करायचाच मग कधी? तू दिवसभर तर कामाला जायचास, मग तू अभ्यास करायचास कधी? रुटीन म्हणजे जसं कामावर वेळ भेटेल तसं मी कामावर करायचो. कधी मधल्या जेवायच्या वेळेला ऑनलाईन मी त्याच्यावर प्रश्न ते सोडवलेले बघत होतो. त्यानंतर घरी आलो की ते रिव्हिजन करायचो किंवा वहीत लिहून काढत होतो, असं करत होतो. म्हणजे खऱ्या अर्थानं जर ज्याला जिद्द आहे, मनात चिकाटी आहे, त्याला हे यश मिळतंच असं तुझं काय मत आहे का याच्यावर? तुझं काय दुमत आहे? म्हणजे एक जण म्हणतात माझ्या नशिबातच नाही, माझ्या ते कुंडलीत लिहिलेलं नाही, नाहीतर असं काय तर एकेकांच्या तरुण पिढीत आजकालच्या मनात भरलेलं आहे की बाबा नाही माझ्या नशिबातच नाही आहे, मी का करू, मला होत नाही. मग 1-2 अटेम्प्ट करतात, ते विषय सोडून देतात, नाही मला काय का नकोच आहे हा. म्हणजे ह्यात काय तथ्य वाटतंय का आपण जर मनात जर ठरवलं तर हे 100% आपल्याला मिळतं? तुझं काय मत आहे? माझं तर मत आहे की आपण नशिबावर न राहता आपल्या कष्टावर प्रामाणिक राहिले तर 1 नंबर आपलं सक्सेस 100% होणार. कारण का नशिबाला दोष देऊन काय नाही असं होत की बाबा जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला फळ भेटणार आहे, हे नक्की आहे. कारण का एक पोरं म्हणतात की बाबा माझं झालं नाही, बाबा मी माझ्या नशिबात नव्हते, तसं काय नसते बाबा. त्याने ठरवायला पाहिजे की आपण कुठं कमी पडलो, ती कमीपणा आपण भरून काढून बाबा पुढं आपलं कमीपणा तो वाटणार नाही पुढल्या भरतीला, त्याने करायला पाहिजे. काय एक पोरं आता ग्राउंडला बाहेर पडतात, ते म्हणतात बाबा माझ्या नशिबात ग्राउंड नव्हतं. तसं नाही की बाबा तू कुठंतरी ग्राउंडला कमी पडल्यामुळे तो हे झालाय. ती ग्राउंडची कमी कुठं भरून निघते, आपलं कुठं चुकते ते कव्हर करून त्यानं पुढली तयारी करायला पाहिजे. आणि एक पोरं पेपरलाही 2 मार्काने बाहेर पडतात की बाबा आपला पेपर कसा चांगल्या मार्काने पास होईल हे पण त्याने केले गरजेचं आहे. मग आता तू या परीक्षेत पास व्हायला काय क्लासेस काय जॉईन केलंस काय असं कुठले काय? नाही, मी कुठलाही क्लास न लावता कुठलंही फक्त मी ऑनलाईन फक्त जे फ्री ऑनलाईन चॅनल असायचे मी त्यांच्याद्वारे जरासंही करून किंवा असं कुणाचं तर पुस्तकं वगैरे घेऊन माझे असं ग्रायटेस कुणाचं एकमेकांना विचारून मी पेपर पास हे करत आलो, पेपरचा अभ्यास तेन करत गेलो. दुसरी गोष्ट म्हटलं तर अभ्यासात सातत्य, म्हणजे अभ्यासात तुम्ही सातत्य ठेवलं तर 100% तुम्हाला यश मिळणार ही गॅरंटी आहे 100%. म्हणजे आपल्याला महागडे असे क्लासेस लावायची काय गरज नाही. मग आता मला एक सांगा, आता जर तुझे पण तू आता म्हणतोस की तुला पण 2-3 अटेम्प्ट तू दिलायस, त्यातून म्हणजे अपयश तुला आलं, मग ती चूक तू कशी सुधारलीस? माझी चूक म्हणजे काय झालं, एकदा मी इंटरव्ह्यूला म्हणजे पेपरला गेलो होतो, पहिलाच माझं ते होतं. त्यावेळेला मनात भरपूर भीती होती, त्याला माझ्या हातनं होणार काय, पेपर चांगला जाईल काय. पण त्यावेळेला असं वाटलेलं की बाबा पेपर निघेल ह्या मी म्हणजे पहिल्यांदा भरती असल्यामुळे जरासं माझ्या डोक्यात हवं होती की बाबा होतं यावेळेला काय एवढं टेन्शन नाही. पण तसं न हवा हे करता की बाबा एकदा आपलं ग्राउंड क्लिअर झालं मग पेपरला आपण पास होतं एवढं का नाही, न हवा न घेता की बाबा शांततेने संयम ठेवून जर आपण डोकं शांत ठेवून अभ्यास केला किंवा शांत हे करून हे केलं तर 100% आपल्याला हे होते. मग तू असे कुठले वैयक्तिक असे पुस्तक ते असे कुठले रेफर केलायस काय? हो केले मी. पुस्तक एक म्हणजे थोडे इंडियन आर्मीचे पुस्तक मी बाजारातनं जे कमी रेटला भेटतात त्या दुकानातनं मी कमी रेटला जी जुनं पुस्तक आहे त्याचा अभ्यास करून किंवा मित्रांची थोडेफार इकडे तिकडे त्यांचे फोटो वगैरे मागवून त्याच्यावर मी अभ्यास केला. म्हणजे मग आता मला विचारायचा प्रश्न राहून गेला माझ्याकडून, तुझी शाळा कोणती? म्हणजे तू असं कुठल्या असं ब्रँडेड आणि इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कुठे असं शिकलायस काय? नाही, इंग्लिश मिडियम म्हणजे घरची परिस्थिती असल्यामुळे मी इंग्लिश मिडियमला गेलोच नाही. खरं म्हटलं तर माझी 1ली ते 7वी ही न्यू माध्यमिक विद्यालय उंचगावमध्ये झाली. म्हणजे तू जिल्हा परिषदच्या शाळेतनं शिकून मोठा झालायस, म्हणजे मराठी शाळा आपली? हो, मराठी शाळेमधूनच शिक्षण झालं. त्याच्यानंतरनं माझं 8वी ते 10वी हे न्यू माध्यमिक विद्यालयामध्ये झालं. ते आता आपल्या न्यू पॉलिटेक्निक ह्या साईडला आहे, तिथं माझे 8वी ते 10वी झालं. त्याच्यानंतर माझे 11वी ते ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आपले छत्रपती शाहू कॉलेज, तिथे झालं आपल्या सदरबाजाच्या इथे. मग आता तुझं इंटरव्ह्यू आहे, म्हणजे आता तुझी रिझल्ट झाला, मग आता तुझं ट्रेनिंग कुठं आहे? माझं ट्रेनिंग आता म्हणजे अजून तरी काही काळ नाही, 2 दिवसानं म्हणजे ज्यावेळेला डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार ट्रेनिंग, ज्यावेळेला लेटर येणार त्यावेळेला आपल्याला कळणार की बाबा कुठे आहे आपले ट्रेनिंग. मग आता तुझ्यासारखे असे कित्येक जण आहेत की जे त्यांचंही स्वप्न आहे की आपल्या देशासाठी काहीतरी करावं, अशा विद्यार्थ्यांना म्हणजे अशा आपल्या भावी सैनिकांना तू काय त्यांना हे द्यायची?
म्हणजे सल्ला तुझ्यामध्ये त्यांचा तू सल्ला काय देशील त्यांना की म्हणजे कसं करावं त्यांनी, म्हणजे त्यांना जेणेकरून की यश आपल्याला लवकर मिळावं त्यासाठी तू काय सांगशील त्यांना? लवकर म्हणजे तसं म्हणायला गेलात तर की बाबा आपल्या एक एक जण नशिबानं एक एक जण म्हणतात बाबा मी नशिबानं पहिल्या भरतीत आलोय. तसं काय नाही, त्यानं प्रयत्न चांगले केले असणार त्याच्यामुळे त्यानं पहिल्याच भरतीत आहे. आता मी ही 2-3 भरती मारले त्याच्यात कशा ना कशात मी अपयश आलं. मी असं नाही म्हणत की बाबा माझा पहिल्याच भरतीत मी झालो. मला एक कमीत कमी नाही म्हटलं एक 3-4 भरत्यानंतर मला यश भेटले. त्यामुळे मी शक्यतो सांगतो की बाबा पोरांनी हा चांगला अभ्यास केला पाहिजे. घरची परिस्थिती बघून किंवा असं क्लास लावून काही होत नाही. तुम्ही जर मनात तुमच्या जिद्द असेल की बाबा मला हे करायचं आहे आणि मी हे काय बी केलं करून मला ही वर्दी मिळवायची आहे, तुम्ही जर मनातनं ठरवलं की 100% तुम्हाला यश भेटणार. आणि ग्राउंडचं बोलला तर मग खरं म्हटलं तर की बाबा तुम्ही एक एक जण म्हणताय की सप्लिमेंटही करतात, ते सप्लिमेंट न करता आपले घरगुती उपाय असतात किंवा परत तुमचे घरगुती उपाय बदाम असू दे, खारीक असू दे किंवा मनुकं भिजत असू दे, मोडं वगैरे हे अंडी केळी जरी एक यूज केला तरी तुमचा रनिंगमध्ये परफॉर्मन्स वाढतोय चांगला. त्यामुळे मी हे सोल्युशन देते की बाबा तुम्ही कुठलेही न क्लासेस लावता आपले स्वतःवर विश्वास ठेवून हे पुढे करा, तुम्हाला सक्सेस नक्की भेटेल. मग आता हिंद माता तालमीची वाचनालय आहे, त्या वाचनालयाचा तुला काय उपयोग झाला काय? आणि मुलांना तू असं सांगशील काय की बाबा वाचनालयामध्ये जावा, विविध प्रकारची पुस्तकं ते नसतात, ते वाचल्यावर काय उपयोग पडतो का? 100% पडतो. मी वाचनालयामधून मी एक पुस्तक हे केलं त्याच्यावर मी त्याच्यातलं मी थोडं मी अभ्यास केला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं वाचनालयात मी शक्यतो सुट्टीमध्ये येत होतो, ज्या म्हणजे कामावर जसं सुट्टी असायची कामावरती त्यावेळेला मी कामावरती सुट्टी टाकून मी इथं बसत होतो अभ्यासला. कधी तालमीमध्ये व्यायामला कधी येत होतो, सकाळ संध्याकाळ सुट्टी असली की तालमीमध्ये व्यायाम करायचो. आणि खरं म्हटलं तर तालमीचे मी सहकार्य मानतो की बाबा मला तालमीनं मला इथं तालमीमध्ये मला वाचनालयासाठी त्यांनी जागा मिळवून दिली आणि इथं भरपूर काही शिकण्यासारखे पुस्तकं आहेत. तुम्ही आवर्जून आमच्या तालमीला भेट देऊ शकता, एवढे मी सांगू शकतो. तुला कशा प्रकारे आवड झाली, तुला जायची इच्छा झाली? खरं म्हटलं तर तुम्ही हसू बी शकताय, कारण का मला ही मालिकेमधनं मला ही इच्छा झाली की बाबा जी 2017 जी मालिका आली ती लागेर झाली ज्या आजाची भूमिका ही मला एकदम अशी पूर्ण असं वाटलं की बाबा एकदा तरी आपण या भारतीय सेनेत 100% आपलं जावं आणि हे स्वप्न पुन्हा, कारण तर त्या आजाची धडपड बाबा भारतीय सेनेमध्ये आपल्याला काय पण कोण भारतीय सेनेमध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याची, ह्यातून मला त्याच ह्याच्यात आजामुळेच आम्हाला ह्याच्यात मला वेळ लागले त्या भारतीय सेनेचे. आतापर्यंत तू कुठल्या कुठल्या परीक्षेत हे झालास? मी 2021ला पहिली भरती दिली ती आपल्या कोल्हापूर एअरोची जी इंडियन आर्मीमध्ये झाली, त्याच्यामध्ये मी ग्राउंड पहिला फेल झालो. त्याच्यानंतर ना एक 3-4 महिन्यानंतर पोलीस भरती लागली, मी त्याला फॉर्म भरला, तिथं पण मी मेरिट फेल झालो की बाबा ग्राउंड देऊन आलो पण लेखीसाठी सिलेक्शन झालं नाही. त्याच्यानंतर मी स्टाफचा पण पेपर दिला, त्याला पण पेपरला मी बाहेर पडलो. त्यानंतर मी आता अग्निवीरला पण पहिली जी अग्निवीर आली 2023ला त्यावेळेला पण मी पेपरला पण फेल झालो. त्यानंतर 2024ला मी पेपर दिला, पेपरची तयारी चांगली केली आणि त्यामुळे मी पेपर बी पास झालो, ग्राउंडची बी चांगली तयारी केली, ग्राउंड पास झालो आणि त्या सगळ्यात सक्सेस भेटल्यामुळे आता माझी भारतीय सेनेमध्ये निवड झाली. मग आता निकाल ज्या वेळेला लागला त्यावेळेला तू सगळ्यात पहिला जाऊन कुणाला ही गोड बातमी दिलीस आणि कसं वाटलं ते एक मला एक सस्पेन्स जाणून घ्यायचा आहे, कारण की तू जो 3-4 वेळा तुला अपयश आलं म्हणजे एक मनात निगेटिव्हिटी असते आणि घरच्यांनाही असं असते की बाबा आता ह्याचा काय निकाल होतोय नक्की काय. मग तुझा निकाल ज्या वेळेला लागला त्यावेळेला तू कुठं जाऊन निकाल बघितलास आणि आल्यानंतर पहिली ती बातमी कुणाला दिलीस आणि घरच्यांची रिॲक्शन काय होती? मी ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेला मी कामावर होतो. कामावर जसं म्हणजे एक मित्राचा कॉल आला की बाबा निकाल लागला, नाव लागले का बघ. त्यावेळेला मी बघणार नव्हतो, कारण का मागल्या 2-3 वेळा मी सारखं मेरिटमध्ये बाहेर पडल्यामुळं मग नंतर ना लास्टला मी बुग्या म्हटलं काय झाले बुग्या. त्यानंतर नाव 2 वेळा चेक केलं की बाबा माझं खरोखर लागले का. पहिल्यांदा बघितलं नाव लागलेलं होतं आणि एकदा 2 वेळा चेक केलं. त्यानंतर मित्रालाही म्हटलं बाबा नाव लागले का बघ. तो म्हटला भावा नाव लागले. ज्या वेळेला नाव लागलं त्यावेळेला मी पहिला कॉल केला तो दादाला केला, म्हणजे मामाच्या मुलग्याला, त्याला कॉल केला. त्यानंतर मी माझ्या आईला केला. त्यावेळेला ती आई शेतात काम करत होती, तिलाही मी सांगितलं नव्हतं की बाबा मी असा पेपर दिलाय. ती पहिला तिचे रिॲक्शन बघायला झालं तर म्हटलं तर तिला आश्चर्याचा धक्का बसला की बाबा माझं पोरगं भारतीय सेनेमध्ये भरती झालाय, तिला आपलं स्वप्नात असल्याचं वाटलं होतं. त्याच्यानंतर मग मी घरच्यांना कॉल केला की बाबा माझं सिलेक्शन झाले. ज्यावेळेला मी घरी आलो त्यावेळेला माझी आजी, माझी बहीण असू दे, ही सगळेजण आरतीचं ताट घेऊन सगळे मित्र परिवार सगळे गुलाल तेन घेऊन सगळे दारासमोर होते. त्यावेळेचा क्षण मला अजून मी विसरू शकत नाही, असा क्षण होता तो.
म्हणजे निकाल लागला फुलावर राडा केला आपण घरात आल्यावर फुल मराठी म्हणजे- भाषेत. हा फुल राडा केला आपला कोल्हापुरी भाषेत म्हटलं तर एक नंबर त्या ह्याच्यात म्हणजे गुलाल असू दे किंवा सगळी फॅमिली एकत्र किंवा मित्र परिवार घरी येऊन गुलाल उधळणे किंवा फटाकडे मारणे एकदम जल्लोषात वातावरण होतं त्यावेळेचं. तर आजचा हा व्हिडिओ खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी होता जे की आपल्या सैन्य भरतीत किंवा अदर कुठल्याही परीक्षेत सातत्याने जे परीक्षा देऊन सुद्धा अपयश येते अशांना एक मोटिवेट करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न होता. तर असेच प्रयत्न करत राहा जेणेकरून म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ह्यालाही तुम्ही जर बघितलात तर पहिल्या ह्याच्यात यश आलेलं नाही तर तुम्हीही आपली साथ आणि आपले सातत्य परीक्षेत कधीच सोडू नका. आणि आज नाही तर उद्या यश हे आपलंच आहे मनात फिक्स करा आणि त्या आपल्या प्रयत्नांना 100% यश मिळेलच याची खात्री करा. नशीब हे सगळ्यांना आहेच, शेवटी आपल्याला काय ते प्रयत्न करावंच लागतं. हे सगळं बोलून आजचा इंटरव्ह्यू मी समाप्त करतो आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.